Good afternoon. Good afternoon, ma'am. Good afternoon, ma'am. Good afternoon. झालं जेवण वगैरे सगळ्यांचं? Ma'am. Yes, ma'am. जॉईन का होत नाहीत फास्ट फास्ट मुलं? उशीर किती लावतायत? झोपलेत. आमकडे एक्झाम आहे, झोपू नका. इंग्लिश वर्कची पीडीएफ आहे का तुमच्याकडे? लिहिले सोडवले प्रिंट काढून ते. नाही नाही ते मॅन्युअल झालं. पीडीएफ आहे का वर्कबुकची? ही वाली. Yes, ma'am. आपलं मग काय काय झाले पाहूयात आपण. फक्त राहिलंय काय आणि झालंय काय? पहिलं मध्ये सगळं झालंय अप्लाइड ग्रामर मध्ये. आर्टिकल, प्रिपोजिशन्स, अजून काय? कंजक्शन्स, टेन्सेस, डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच, नंतर चेंज द व्हॉइस. अजून काय काय झालंय? टाइप्स ऑफ सेंटेन्सेस झाले. फक्त आता कोलोकेशन्स एक राहिले आपला आणि स्पीच. ते झाल्यानंतर तीन पॅसेज पाहूयात, 2-3. जे एवढं जास्त नाहीयेत कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. झालं तर कम्प्लीट करू सगळं. आणि सीन पॅसेज खूप मोठे आहेत आणि आपल्याकडे तेवढा टाइम नाहीये. जवळजवळ 9 सीन पॅसेज आहेत. आणि स्पीच मध्ये नंतर कोणते कोणते टाइपचे स्पीच आहेत? तुम्ही कधी स्पीच दिले का? स्पीच कोणते कोणते प्रकारचे असतात सांगा? वेलकम स्पीच असते. अजून कोणतं स्पीच असते? बोला की, आवाज येतोय का माझा? वेलकम स्पीच असते. वेलकम स्पीचचं कॅरेक्टरिस्टिक्स किंवा आपले स्पीच कशी लिहायचे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहित पाहिजेत. प्रॉपर फॉर्मॅट पाहिजे. फोकस ऑन टॉपिक, कन्सर्न, नंतर कन्साइजनेस पाहिजे, अचूकपणा पाहिजे, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पाहिजे आणि स्पीच इटिक्वेट हे पाहिजे आहे. आता सुरुवातीला पाहूयात आपण कोलोकेशन्स. कोलोकेशन्स म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? ह्याच्या आधी झाले का कधी? कोलोकेशन्स म्हणजे काय? माहिती का कोलोकेशन्स म्हणजे काय? नाही झालं. कोलोकेशन्स म्हणजे असे जोडीने वापरणारे शब्द जे लोक सहजगत्या नॅचरली वापरतात. मूळ नेटिव्ह. आता इंग्लिश मधले मेन काही काही वर्ड्स असतात, ते वर्ड्स एकत्रित वापरणं ते वेगळं, जे की मेन इंग्लिश वाले वापरतात. US वाले किंवा ब्रिटन वाले, त्यांच्या इंग्लिश मध्ये सुद्धा त्यांच्या लँग्वेजच्या प्रोनाउन्सिएशन मध्ये सुद्धा फरक असते. मग आपण ते वाक्य कसे उच्चारतो, एकत्रितपणे कसे लिहितो, ते म्हणजे कोलोकेशन. आता मला एक सांगा, आय मिस द बस, ते काय म्हणजे ते आपण जास्त वापरतो का? आय लॉस्ट माय बस असं वापरतो? काय जास्त वापरतो? आय मिस द बस वापरतो. आता आय डिड कॉफी वापरतो का आय मेड कॉफी वापरतो?
आय डिड अ कप ऑफ कॉफी किंवा आय मेड अ कप ऑफ कॉफी जास्त काय वापरतो? I made a cup of coffee. हा, आय मेड अ कप ऑफ कॉफी म्हणजे नॅचरली आपले नेटिव्ह स्पीकर जे आहेत इंग्लिश स्पीकर ते कसं वापरतात नॅचरली वर्ड्स, ते वर्ड्सचा उपयोग वाक्यामध्ये करणं म्हणजे कोलोकेशन. कोलोकेशन म्हणजे काय? तर कोलोकेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स दॅट आर कॉमनली युज्ड टुगेदर, जे सहजपणे रोजच्या नैसर्गिकपणे वापरले जातात शब्द एकत्रितपणे, असा शब्दांचा समूह. A collection, a collocation is a combination of words that are commonly used together. The simplest way of describing collocation is to say that they just sound right to native English speaker. A good way to think of collocation is to look at the word collocation. कसं collocation म्हणजे काय? Co म्हणजे meaning together आणि location म्हणजे place. तर collocation are words that are located together. कोलोकेशन म्हणजे असे वर्ड्स जे एकत्रित वापरले जातात, एकत्रित लिहिले जातात. कोलोकेशन्स आर वर्ड्स दॅट आर लोकेटेड टुगेदर. इट इज इम्पॉर्टंट टू लर्न कोलोकेशन्स बिकॉज they naturalize one's speech. Besides, they broaden one's scope for expression. There is often no reason for a collocation. Collocation ग्रामर मध्ये वगैरे घ्यायचं किंवा असं एखादं स्पेशल टॉपिक म्हणून घ्यायचं एवढं काही रिझन नाही. पण लोक म्हणजे इंग्लिश आता एखादी लँग्वेज आहे तर ती लँग्वेज आपल्या स्वतःच्या मूळ नेटिव्ह लँग्वेज मध्ये कशा पद्धतीने त्याचा युज करतात, बस ते फक्त आपल्याला दाखवायचं आहे, ते शिकायचं आहे. एवढं जास्त काही महत्व नाहीये कोलोकेशनचं, पण आपल्याला माहित असावं लोक कसं युज करतात इंग्लिशचा, कोणते शब्द जास्त त्यांच्याकडून वापरले जातात, कुठले सोयीस्कर ठरतात आणि ते इम्प्रेशन कसं पाडतात ते. म्हणजे जास्त फॉर्मल आणि इनफॉर्मल. मग इनफॉर्मली जसं वापरतात ते कोलोकेशन, फॉर्मली वापरतात ते दोन्ही पण वाक्य बरोबर आहे. आता आय डिड अ कप ऑफ कॉफी, आय मेड अ कप ऑफ कॉफी, दोन्ही सेम आहेत, पण जनरली आय मेड अ कप ऑफ कॉफी जास्त वापरतात, आपण जास्त वापरतो, त्याच्यामुळे मग ते कोलोकेशन. आय मिस द बस, आय लॉस्ट द बस, दोन्ही बरोबर आहे, पण जास्त यूज कशाचा केला जातो? आय मिस द बस किंवा आय मिस माय बस याचा, त्यामुळे त्याला कोलोकेशन म्हणतात. मग कोलोकेशन मध्ये काय घेतात? सुरुवातीला वर्ब असतं आणि नंतर नाउन, मग ती फ्रेज असते ते आपण वाक्यामध्ये युज करायची असते. याच्या अगोदर आपण इडियम्स पाहिल्या. इडियम्स मध्ये काय होतं की म्हणजे ते हे होते प्रोवर्ब, काय करायचं त्याचं मिनिंग सांगायचं आणि ते सेंटेन्स मध्ये युज करायचं होतं. आता फक्त कोलोकेशनचा अर्थ काय, तर जी तुम्हाला फ्रेज दिली आहे, जो शब्द दिला आहे तो फक्त वाक्यामध्ये आपण कसं जनरली युज करतो ते फक्त सांगायचं आहे. टू फील फ्री, फॉर एक्झाम्पल, टू फील फ्री म्हणजे काय? टू फील फ्री म्हणजे काय सांगा? सोपा शब्द आहे. फील, फील फील करणे म्हणजे काय? फ्री म्हणजे काय? टू फील फ्री म्हणजे काय सांगा? फील फ्री म्हणजे पण सांगू शकत नाही का तुम्ही? टू फील फ्री ह्यांनी काय युज केलंय? प्लीज फील फ्री टू टेक अ सीट अँड एन्जॉय द शो. म्हणजे जास्त असं घाबरू नको किंवा संकोचू नकोस, मुक्त, स्वतःला मुक्त असं हे कर, फ्री, फ्री समज स्वतःला, फ्री वाटू दे तुला. फील फ्री, फील म्हणजे वाटून घेणे, फ्री म्हणजे मुक्त. टू फील फ्री, प्लीज फील फ्री टू टेक अ सीट अँड एन्जॉय द शो. याच्या ऐवजी तुम्ही दुसरं कोणतंही वाक्य लिहू शकता, फक्त त्या वाक्यामध्ये हे टू फील फ्री, फील फ्री हा शब्द आला पाहिजे आणि ते वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट पाहिजे, बस एवढंच. नंतर टू कम प्रिपेअर्ड, टू कम प्रिपेअर्ड म्हणजे काय? त्यांनी वाक्यात म्हणजे ते वाक्यात कसं युज करायचं? मेक शुअर टू कम प्रिपेअर फॉर द टेस्ट टुमॉरो. बघ उद्याची टेस्ट आहे, त्या टेस्टसाठी तू खात्री हे कर की तू स्वतः तयार झालेली आहे. कम प्रिपेअर्ड. सेव्ह टाइम, टू सेव्ह टाइम सांगा. टाइम सेव्ह करण्याचं एखादं वाक्य सांगा. सांगा कसं लिहाल तुम्ही सेव्ह टाइमचं वाक्य? म्हणजे ते सेव्ह टाइम हे कोलोकेशन कसं युज कराल सेंटेन्स मध्ये? बोला बोला, कोणीतरी काहीतरी बोला. सेव्ह टाइम, टू सेव्ह टाइम. वेळ वाचवणे. ते आहे, पण वाक्यामध्ये युज कसं करायचं? तुम्ही आता तुमच्या फ्रेंडला सांगताय किंवा छोट्या भावाला बहिणीला सांगताय की टाइम सेव्ह करायचं, ते कसं म्हणजे सेंटेन्स मध्ये कसं युज कराल तुम्ही? फक्त आपल्याला हे सेंटेन्स मध्ये युज करायचंय, सांगा.
यू शुड सेव्ह टाइम, यू शुड सेव्ह युअर टाइम फॉर युअर हॉबीज. का तुझ्या काही छंदासाठी तू काही वेळ वाचवला पाहिजे. यू शुड सेव्ह टाइम फॉर युअर एक्झामिनेशन. तुझे बिझी शेड्यूल त्यामधून तुला एक्झामसाठी वेळ तू सेव्ह केला पाहिजे. यू शुड सेव्ह टाइम. काही पण आता ह्यांनी काय दिले, यू विल सेव्ह टाइम इफ यू टर्न ऑफ युअर स्मार्टफोन अँड कॉन्सन्ट्रेट ऑन द लेसन. ज्यावेळेस तू म्हणजे टाइम सेव्ह करशील कधी, ज्यावेळेस तुला मोबाईल पासून फुरसत होईल आणि मग ते टाइम सेव्ह केल्यामुळे तू लेसन वरती कॉन्सन्ट्रेट करू शकशील. टू फाइंड अ रिप्लेसमेंट. रिप्लेसमेंट म्हणजे एखाद्या वस्तूची जागा बदलणं किंवा त्या वस्तूच्या ऐवजी दुसरी वस्तू आपण सिलेक्ट करतो. टू फाइंड अ रिप्लेसमेंट. वी नीड टू फाइंड अ रिप्लेसमेंट फॉर अ जिम एज सून एज पॉसिबल. यापैकी कोणतंही वाक्य वापरू शकता. हे असं नाही की तुम्ही इथं उदाहरण दिले आणि तेच पाठ करायचं आणि तेच पाठ करून लिहायचं. नो, दिस इज रॉंग टाईप. फक्त तुमच्या मिनिंग लक्षात यावा, तुम्ही कसं यूज करता आहे ते लक्षात येऊ दे तुम्हाला. फक्त काय, टू मेक प्रोग्रेस. मेक प्रोग्रेस काही पण करू शकता तुम्ही, काही पण लिहू शकता. वी आर मेकिंग प्रोग्रेस ऑन द प्रोजेक्ट ऍट द वर्क. मेक प्रोग्रेस साठी दुसरं एखादं सेंटेन्स लिहू शकता. फक्त त्या सेंटेन्स मध्ये मेक प्रोग्रेस हा शब्द आला पाहिजे आणि मिनिंगफुल ते सेंटेन्स असलं पाहिजे. टू डू द वॉशिंग अप. वॉशिंग अप माहिती का तुम्हाला? कशासाठी म्हणतात वॉशिंग अप? माहिती आहे का? दररोज मुलींना तर माहितच असेल. टू डू द वॉशिंग अप. सांगा कशासाठी हा वर्ड कशासाठी असेल बरं, गेस करा. माझा आवाज ऐकायला येते का? माझा आवाज ऐकायला येतो का? येस मॅम. ठीक आहे. मग टू डू द वॉशिंग अप म्हणजे काय, तर टू वॉश द डिशेस किंवा हे करणं, भांडी धुणं वगैरे म्हणत नाही का आपण, तशा टाईप. टू डू द वॉशिंग अप. आय विल डू द वॉशिंग अप अँड यू कॅन पुट जॉनी टू बेड. मी भांडी धुवून येईपर्यंत किंवा भांडी धुते तोपर्यंत जॉनीला बेडवरती झोपव, ठेव. टू डू द वॉशिंग अप लक्षात ठेवा मिनिंग. आता कोलोकेशन हे नेहमी वर्ब बरोबर होत असतं, म्हणजे सुरुवातीला वर्ब वापरला जातो. मग कोलोकेशन स्टार्ट विथ वर्ब डू. डू शी संबंधित काही शब्द असतील त्याने कोलोकेशन कसं तयार होतं. डू मी अ फेवर. माझ्यावरती उपकार कर. डू मी अ फेवर. मला मदत कर, मला मदत करून माझ्यावरती उपकार कर. डू मी अ फेवर. सांगा, तुम्हाला आई बऱ्याच वेळा म्हणते, तुमचे वडील म्हणत असतात किंवा शिक्षक सुद्धा म्हणतात, तेवढं करा, माझ्यावरती उपकार करा तेवढा. एक म्हणजे असं सरकॅस्टिकली पण बोललं जातं आणि एक साधं पण बोललं जातं. द बॉस आस्क्ड वरून टू डू हिम अ फेवर. मग बॉस वरून फेवर करतो म्हणजे काय, त्यानं सरकॅस्टिकली हे वाक्य वापरलेलं आहे. नंतर डू द कुकिंग. डू द कुकिंग. मग सांगा तुम्ही काय करू शकता, डू द कुकिंग कसं वापरू शकता? सांगा. डू द कुकिंग ही फ्रेज किंवा हे कोलोकेशन तुम्ही सेंटेन्स मध्ये कसं वापरू शकता? सांगा, चुकू द्या पण तुम्हाला येते का पाहू दे तरी मला. साधं सेंटेन्स फक्त बनवायचं आहे. डू द कुकिंग एक शब्द आहे, कोलोकेशन आहे, बस तुम्हाला ते सेंटेन्स मध्ये यूज करायचंय. सांगा. चुकू द्या चालेल पण सांगा, कुणी पण सांगा, गर्ल्स बॉयज कुणी सांगा. सांगता येतंय का? काहीच ऐक, माझा आवाज तरी ऐकायला येतोय का? येस. मग तुम्हाला डू द कुकिंग म्हणजे काय, तर डू द कुकिंग हा वर्ड आहे, कोलोकेशन आहे, ते वाक्यामध्ये यूज करायचं आहे. मग त्यांनी कसं यूज केले, फॉर एक्झाम्पल सांगितलंय, ऍज द गेस्ट कम होम अनाउन्स्ड मदर आस्क्ड हर डॉटर टू डू द कुकिंग. किंवा माय मदर टेल मी टू डू द कुकिंग. काही करू शकता, काही लिहू शकता तुम्ही. डू द कुकिंग साधं वर्ड्स आहेत रे, फक्त ते वाक्यामध्ये यूज करायचे आहेत. डू द हाऊस वर्क, घरकाम करणं, घरकाम कर असं म्हणणं. द मेड वॉज डिरेक्टेड टू डू द हाऊस वर्क. त्या म्हणजे मेड म्हणजे मोलकरीण आहे, तिला सांगितलं गेलं की
टू हाऊसवर्क कर, टू डू द हाऊसवर्क. डू द शॉपिंग, आता हे तर सोपं आहे, हे तरी सांगा. डू द शॉपिंग म्हणजे शॉपिंग कर. माय फादर टेल मी टू डू द शॉपिंग फॉर पार्टी, टू डू द शॉपिंग फॉर पिकनिक. सांगा डू द शॉपिंग, ते तरी वाक्य सांगा ऍटलिस्ट. डू द शॉपिंग. कुणीही सांगतं शॉपिंग कर, कशासाठी सांगतं सांगा फक्त वाक्यामध्ये, मराठीत सांगा. सांगा. येते का नाही? The shopping for event. हा, डू द शॉपिंग फॉर इव्हेंट. चालेल. काहीतरी बोला रे, टॉकेटिव्ह व्हा. तुम्हाला व्यक्त व्हा, व्यक्त झाल्याशिवाय तुम्हाला काहीच येणार नाही येत तर स्पष्ट मॅडम थोडस तोडकं मोडकं सांगा, प्रयत्न तरी करा. काय आहे हे एवढं मोठं काहीतरी आहे का? काहीच नाही, साधा शब्द आहे. डू म्हणजे करणे, द शॉपिंग म्हणजे काय? शॉपिंग करणे तर प्रत्येकाला माहिती, छोट्या लेकरापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्याला माहिती शॉपिंग करणं म्हणजे काय. बस फक्त तुम्हाला वाक्यामध्ये यूज करायचं आहे. डू युअर बेस्ट. फादर टोल्ड हिज चिल्ड्रन टू डू द बेस्ट इन ऍथलेटिक. म्हणजे तुमचा अत्याधिक प्रयत्न करायचा, म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला किती बेस्ट बनवता येईल तेवढं ती गोष्ट बेस्ट करायची, ट्राय करायची. डू युअर बेस्ट. आता कोलोकेशन हॅव बरोबर, हॅव चे शब्द किंवा हॅव पासून तयार होणारं कोलोकेशन वाक्यामध्ये कसं यूज केलं जातं? हॅव अ बाथ. सांगा आता तुम्ही क्वेश्चन कसा विचाराल? तुमच्या मित्राला कसा विचाराल हॅव अ बाथ? बोला. डू यू हॅव अ बाथ टुडे? तू आज आंघोळ केलीस का? तुम्ही क्वेश्चन सुद्धा विचारू शकता, असं नाही की तुम्ही विधानार्थी वाक्य लिहा, तुम्ही कोणताही सेंटेन्स विचारू शकता, आज्ञा देऊ शकता, क्वेश्चन विचारू शकता, असर्टिव्ह सेंटेन्स लिहू शकता. फक्त ते हॅव अ बाथ किंवा जी कोलोकेशन दिलं आहे ते कोलोकेशन तुमच्या वाक्यामध्ये आलं पाहिजे. आता हॅव अ हेअर कट. सांगा. हॅव अ हॉलिडे, हॅव अ प्रॉब्लेम. डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? डू यू हॅव अ प्रॉब्लेम? प्लीज टेल मी. हॅव लंच. डू यू हॅव युअर लंच? फक्त क्वेश्चन विचारलेले आहे किंवा कसंही फक्त तुम्ही यूज करा, प्रयत्न करा. सांगा हॅव अ प्रॉब्लेम आणखी कसं यूज कराल तुम्ही? हॅव अ प्रॉब्लेम. फक्त सेंटेन्स फॉर्म करायचे आहेत तुम्हाला. हॅव अ हॉलिडे. डू यू हॅव अ हॉलिडे ऑन मंडे? हॅव अ हेअर कट. स्टुडंट शुड रेग्युलरली हॅव अ हेअर कट फॉर अ डिसिप्लिन्ड लुक. व्यवस्थित शिस्तबद्ध दिसण्यासाठी स्टुडंटनी त्यांचा हेअर कट रेग्युलर केला पाहिजे. खास करून मिलिटरी मध्ये हेअर कट साठी जास्त ट्रेस दिला जातो. मिलिटरी कट माहिती का कसा असतो? लगेच माहित असेल ते. माहिती का बॉईज? का गर्ल्स साठी असतो? नाही. मग हॅव अ हेअर कट म्हणजे स्टुडंट शुड रेग्युलरली हॅव अ हेअर कट फॉर अ डिसिप्लिन्ड लुक. याच्यासाठी कोणतंही दुसरं वाक्य वापरू शकता, हेच वाक्य वापरावं म्हणून असं काही नाही, फक्त तुम्ही ते यूज करायचं आहे. हॅव अ लंच. वाय डोंट यू हॅव अ लंच ऍट दिस रेस्टॉरंट? तुम्ही ऍट दिस हॉटेल म्हणू शकता, विथ मी म्हणू शकता. वाय डोंट यू हॅव अ लंच ऍट दिस किंवा विथ मी. हॅव अ सिम्पती म्हणजे एखाद्याविषयी करुणा बाळगणं किंवा दया बाळगणं, संवेदनशीलता बाळगणं. हॅव अ सिम्पती. पीपल शुड हॅव अ सिम्पती फॉर द अंडर प्रिव्हिलेज्ड. हे झालं हॅवचं कोलोकेशन. हॅव अ बाथ, हॅव अ हेअर कट, हॅव अ हॉलिडे. कोणत्याही वाक्यामध्ये तुम्ही हे कोलोकेशन वापरू शकता, क्वेश्चन विचारू शकता, साधा आज्ञा देऊ शकता, काही करू शकता. आता हे झालं हॅव विषयी. आता ब्रेक विषयी. ब्रेक द लॉ. ब्रेक द लॉ म्हणजे काय? मराठीत सांगा अर्थ ह्याचा. ब्रेक द लॉ. लॉ म्हणजे काय? नियम तोडू नका. किंवा कायदा. ब्रेक द लॉ. नियम ब्रेक द लॉ तोडला. म्हणजे नियम तोडणे. ब्रेक म्हणजे काय? ब्रेक तोडणे. तोडणे. हा ठीक आहे, नियम तोडणे. मग फक्त हे तुम्हाला वाक्यामध्ये बसवायचंय. फेव पीपल फील प्राऊड वेन दे ब्रेक द लॉ. काही काही लोकांना खूप आनंद वाटतो किंवा ते खूप प्राऊड फील करतात कधी? ज्यावेळेस ते कायदा तोडतात. म्हणजे अशा लोकांना सवय असते काय काय लोकांना, जिथं डोंट स्प्लिट हिअर, तिथं जिथं थुंकू नका असं लिहिलेलं असते तिथं जाऊन थुंकणार. डोंट स्मोक हिअर, तिथं जाऊन स्मोक करणार. म्हणजे काही काही लोकांना वाटते काय करते मला कोण काय करायला लागले, अशा टाईप त्यांचं म्हणजे त्यांच्या मनात एक प्राऊड फिलिंग असते की त्यांना अशा वाईट गोष्टी करण्यात ते स्वतःचा
मोठेपणा मांडतात. काही लिहू शकता तुम्ही, ब्रेक द लॉ. आय डोंट लाईक टू ब्रेक द लॉ. मला रूल किंवा लॉ ब्रेक करायला आवडत नाही. अजून काय म्हणू शकता? अजून काय म्हणू शकता? बरं ठीक आहे, ब्रेक अ प्रॉमिस. आता तुम्ही सहजच आता प्रॉमिस हा शब्द सारखा वापरतात. डोंट ब्रेक माय प्रॉमिस. ब्रेक अ प्रॉमिस. ब्रेक अ प्रॉमिस म्हणजे काय? एखाद्याने दिलेलं वचन तोडणं. मग तुम्ही होकारार्थी वाक्यात पण वापरू शकताय, नकारार्थी वाक्यात पण वापरू शकताय. सांगा, ब्रेक अ प्रॉमिस वाक्य कसं सांगाल? सांगा, ट्राय करा. मी रागवते का तुम्हाला? सांगा. ब्रेक अ प्रॉमिस. फक्त सांगितलं तर मला छान वाटेल. नाही सांगितलं तर वाईट वाटते मग. येतंय का नाही हे समजत नाहीये. छोटी लेकरं पण सांगतील ब्रेक अ प्रॉमिस. सांगा. बोला, बोला. बोललात तर शिकवते पुढचं, नाही तर शिकवत नाही. तुमचं तुम्ही करा मग. चुकू द्या ना, मी तुम्हाला म्हणते का काय आहे. ठीक आहे, प्रयत्न केला हे चांगलं इम्पॉर्टंट आहे. बोला, ब्रेक अ प्रॉमिस कसं यूज कराल? आता इथे ह्यांनी एक उदाहरण दिलंय, जेंटलमॅन नेव्हर ब्रेक अ प्रॉमिस. सद्गृहस्थ जे असतात, जेंटलमन जे असतात, ते कधीच रूल किंवा त्यांचे प्रॉमिस तोडत नाही. Parents never break a promise. व्हेरी गुड. बघा, आता जर बरं वाटतंय. सांगा, तुम्ही बोला. बस, चुकीचं असू द्या, पण बोला. नंतर ब्रेक अ रेकॉर्ड. रेकॉर्ड तोडणं. क्रिकेट विषयी सुद्धा तुम्ही वापरू शकता. विराट कोहलीनं धोनीचं रेकॉर्ड ब्रेक केलं किंवा तो ब्रेक करेल. स्टुडंट these days break a record in a scoring above 90% mark. आजकालचे स्टुडंट्स 90% पेक्षा सुद्धा जास्त मार्क पाडून रेकॉर्ड तोडतायत, पहिल्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं. ब्रेक द न्यूज टू समवन म्हणजे एखादी न्यूज नव्यानं सांगणं. इट्स डिफिकल्ट टू ब्रेक द न्यूज ऑफ समबडीज डेथ. समजा रस्त्यावरती ऍक्सिडेंट वगैरे झालेला आहे, त्या ऍक्सिडेंट मध्ये ती व्यक्ती मेली आणि मग तिच्या घरच्यांना सांगायचं आहे की ती व्यक्ती ऍक्सिडेंट मध्ये मेली. हे सांगणं डिफिकल्ट आहे. इट्स डिफिकल्ट टू ब्रेक द न्यूज ऑफ समबडीज डेथ. ब्रेक द रूल्स. आता हे सांगा, ब्रेक द रूल्स म्हणजे नियम तोडणे. ब्रेक द लॉ तेच सेम. ब्रेक द रूल्स कसं म्हणू शकता तुम्ही? सांगा. Students break the rules of the college. हा, स्टुडंट काय करतात? रूल्स ब्रेक करतात किंवा आपल्याला सल्ला द्यायचा आहे. यू शुड नॉट ब्रेक द रूल्स ऑफ कॉलेज कॅम्पस. ज्यावेळेस तुम्हाला काही माहित नसतं तर यू शुडचा वगैरे वापर करायचा, सल्ला द्यायचा काय प्रयत्न करायचा. यू शुड नॉट किंवा यू शुड असं तरी वापरू शकता. टेक अन एक्झाम. एखाद्याची परीक्षा घेणं. टू जज द IQ लेवल इट इज इम्पॉर्टंट टू टेक अन एक्झाम. किंवा कॉलेज तुम्ही असं म्हणू शकता, कॉलेज विद्यार्थ्यांनी म्हणजे क्वालिफाय आहेत का नाहीत हे पाहण्यासाठी एक्झाम घेतं किंवा प्रत्येक वर्षी एक्झाम घेतली जाते विद्यार्थ्यांची कॉलेजमध्ये, असं म्हणू शकता. टेक अन एक्झाम. टेक अन एक्झाम टू जज द IQ लेवल. माहिती का काय IQ म्हणजे काय? IQ माहिती का तुम्हाला? बुद्ध्यांक. IQ लेवल चेक करतात बघा, काही काही ठिकाणी मुलांची बुद्ध्यांक चेक करतात. IQ लेवल म्हणजे तो कितपत तुमची बुद्धी काम करते, तुम्ही किती म्हणजे कितपत. काही काही लोकांचा मेंदू हा म्हणजे काही काही खूप किंमत असते बाजारात त्या मेंदूला, का तर तो अनयुज्ड ब्रेन असतो. तुम्ही ताणच देत नाही डोक्यावरती. जसं की आता मी तुम्हाला किती सेंटेन्स सांगितले, एखादं सेंटेन्स सांगितले युज करून, बाकी कुणीच नाही. ट्रेस देत नाहीये तुम्ही तुमच्या मेंदूवरती. चुकलं तर चुकू द्या, सांगा ना. उलट मला तुम्ही म्हटलं पाहिजे, मॅडम मी सांगू का, मॅडम मी सांगू का, अच्छा हे असं असं येते, हे असं असं युज करू शकतो का आपण, हे बरोबर आहे का मॅडम, विचारा ना. तर तुम्हाला येते अभ्यास, नाहीतर येत नाही. मग असं शांत राहिलं तर नाही. चुकलं तर चुकू द्या, काय प्रॉब्लेम नाही. पण म्हणा, काहीतरी प्रयत्न करा बोलायचा. हे काही खूप मोठं किंवा अवघड असं काही नाही. हे इंग्लिश काय तुमच्या पुढचं आहे का? तुम्ही जास्त मोठं आहे. माणसाने इंग्लिशला बनवले, इंग्लिशनी माणसाला नव्हे. घाबरू नका एवढं. टेक अ ब्रेक. अरविंद's mother told him to take a break from his study. म्हणजे थोडासा रिलॅक्स वाटणे किंवा थोडासा मोकळा वेळ काढणं. टेक अ ब्रेक. ब्रेक देणं त्याला. थोड्या वेळेसाठी थांबवणं. टेक अ लुक. टेक अ लुक ऍट द ब्रीदिंग साईट. नंतर टेक अ रेस्ट. हे तरी सांगू शकता? सांगा. टेक अ रेस्ट. टेक अ रेस्ट वाक्यात सांगा. After study, I will take a rest.
व्हेरी गुड. काय चुकलं? बरोबर आहे. आफ्टर स्टडी आय विल टेक रेस्ट. स्टडी झाल्यानंतर मी थोडा वेळ रेस्ट घेईल. सांगा बॉईज पैकी सांगा टेक अ रेस्ट. After a long travel, we will take a rest. व्हेरी गुड. काही येतंय ना तरी पण शांत बसताय. मला समजेना की तुम्हाला कळतंय का नाहीये. सोपंच आहे हे सगळं तरी पण म्हणजे तुम्ही शांत बसताय. त्याच्यामुळे मला प्रश्न उभा राहतो खूप मोठा. खरंच खूप अवघड आहे का? टेक अ सीट. The interviewer told the candidate to take the seat. नंतर take a taxi. It's better to take a taxi in rainy season. Take a taxi तुम्ही म्हणू शकता कुठल्या ह्या ठिकाणी जायचंय then we will take a taxi. सांगा take a taxi. For picnic we will take a taxi. Take a taxi to go to. take a taxi to go to school. कसंही फक्त तुम्हाला तो शब्द व्यवस्थित वापरता आला पाहिजे वाक्यामध्ये. टेक अ नोट्स. तुमच्या मित्राकडून तुम्ही नोट्स घेऊ शकता, सांगू शकता यू शुड टेक नोट्स फ्रॉम हर किंवा फॉर हिम, फ्रॉम हिम. त्याच्याकडून नोट्स घे, मित्राकडून मैत्रिणीचं नाव लिहायचं, मित्राचं नाव लिहायचं, त्याच्याकडून नोट्स घे. यू शुड नॉट. ऍटलिस्ट तेवढं तरी वापरू शकता तुम्ही. काहीच नाही आलं तुम्हाला, जास्त मोठं वाक्य किंवा एखादं युनिक वाक्य बनवायच्या भानगडीत पडू नका. सोप्यात सोपं जसं वापरता येते तसं वापरा. मेक अ डिफरन्स. अजय asked his friend how he could make a difference in someone's life. एखाद्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणं किंवा एखाद्याला विभक्त करणं. मेक अ मेस. मेस म्हणजे काय? जे तो डब्बा लावतो ती मेस का? मेस म्हणजे काय? मेस म्हणजे काय? MESS. मेस म्हणजे माहित नसेल बनावट. तर दंगा करणं, गोंधळ घालणं. मेस म्हणजे दंगा करणं, गोंधळ घालणं. आणि सेम मेकला समानते, मेसला समानते शब्द आहे मेक अ नॉईज. नॉईज म्हणजे सुद्धा दंगा करणं, गोंधळ करणं, गोंगाट करणं. द बॉईज इन द हॉस्टेल मेक अ मेस ऑफ देअर रूम. म्हणजे हे करणं, काय म्हणतात त्याला, मेस म्हणजे ते सगळं असं काय म्हणतात त्याला, एक्झॅक्ट वर्ड दंगा गोंधळ पण. आणि इथं त्यांनी पसारा या अर्थानं शब्द वापरलाय मेस. नंतर मेक अ मिस्टेक. सांगा मेक अ मिस्टेक. It's easy to make a mistake. हा व्हेरी गुड. बॉईज सांगा मेक अ मिस्टेक. सांगा आता गर्ल्सनी सांगितलं तुम्ही सांगावं लागतंय मेक अ मिस्टेक. Some students make a mistake. चालेल, काय प्रॉब्लेम आहे. मेक अ मिस्टेक तिथे लिहिले. वन शुड नॉट मेक अ मिस्टेक रिपीटेडली. एकच चूक सगळ्यांनी डबल नाही करायला पाहिजे एखाद्या व्यक्ती. मेक अ नॉईज. द हेड ऑफ डिपार्टमेंट रिक्वेस्टेड द स्टुडंट नॉट टू मेक अ नॉईज ड्युरिंग कॉलेज गॅदरिंग. मेक अन इफोर्ट. हे तर माहितीच आहे सगळ्याला. टू एक्सेल इन लाईफ यू हॅव टू मेक अन इफोर्ट. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न केला पाहिजे. मेक अन इफोर्ट. परीक्षेमध्ये पास होण्यासाठी स्टुडंट्सला इफोर्ट, मेक अन इफोर्ट म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे. MPSC UPSC पास होण्यासाठी हार्ड प्रयत्न म्हणजे मेक अन इफोर्ट. मेक अन इफोर्ट म्हणजे प्रयत्न करणं, खूप प्रयत्न करणं. मेक मनी म्हणजे पैसा बनवणे का? नाही, तर टू अर्न मनी. त्याचा अर्थ आहे की टू अर्न मनी. मेक मनी म्हणजे. मग फादर टोल्ड हिज सन नॉट टू मेक मनी बाय डुईंग रॉंग थिंग. वाईट गोष्टी करून पैसा कमवू नको असं वडिलांनी त्यांच्या मुलाला सांगितलं. तुम्ही सांगा काय सांगू शकता मेक अ मनी. मेक अ मनी म्हणजे पैसे बनवणे नाही, म्हणजे पैसे कमवणे थोडक्यात. मेक अ मनी असं म्हणू शकता. यू शुड ट्राय हार्ड फॉर मेक अ मनी. नंतर मेक प्रोग्रेस. एंटरप्रेन्युअर्स मेक प्रोग्रेस बाय डुईंग हार्ड वर्क. उद्योगपती काय करतात? त्यांची प्रगती करतात कसं? जास्त कष्ट करून. आता हे झालं आपण मेकचं बघितलं, कोलोकेशन, टेकचं बघितलं, हॅवचं बघितलं, डूचं बघितलं. आता पाहूयात कोलोकेशन विथ वर्ब पे. पे रिस्पेक्ट. एखाद्याला आदर द्या, एखाद्याविषयी आदर बाळगा, रिस्पेक्ट द्या. सांगा पे रिस्पेक्ट. मी एक एक्झाम्पल सांगते, तुम्ही दुसरे एक्झाम्पल सांगा. पे रिस्पेक्ट. इट इज an honor to pay respect to the martyrs who sacrificed their lives
फॉर आवर कंट्री. आपण आपल्या देशासाठी जे बलिदान देतात अशा स्वयंसेवक म्हणजे काय म्हणतात त्याला मायटीएस म्हणजे काय म्हणतात रे ते शब्द सांगता येईल मला. प्राण देतात ते आपल्या देशासाठी. जे वीर आहेत त्यांच्यासाठी आपण ऑनर बाळगला पाहिजे. जे आपल्या देशासाठी आपले प्राण गमावतात. वीर मरण पत्करतात. मग सांगा पे रिस्पेक्ट. तुम्ही अजून कुणाला रिस्पेक्ट दिला पाहिजे? आई वडिलांना. Everyone should pay respect टीचर for their teachers, for their elder ones. प्रत्येकासाठी रिस्पेक्ट दिला पाहिजे. पे रिस्पेक्ट. ओके. पे फाईन. तुम्ही फाईन पे करता. ज्यावेळेस तुम्ही एखादा रूल फॉलो करत नाही त्यावेळेस तुम्हाला फाईन द्यावी लागते कॉलेजमध्ये, शाळेमध्ये. ते सेंटेन्स बनवा. आता ह्यांनी सांगितले इन USA वन हॅज टू पे अ फाईन फॉर ब्रेकिंग द रूल्स. रूल ब्रेक केला तर प्रत्येक व्यक्तीला तिथे फाईन भरावी लागते. कुठं? USA ला, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. मग तुम्ही काय करू शकता? कॉलेजचं वापरू शकता, शाळेचं वापरू शकता. रूल्स फाईन केले तर आपल्या देशामध्ये सुद्धा फाईन आहेत की, पण एवढं जास्त स्ट्रिक्टली घेत नाहीत फाईन USA सारखं वगैरे. बाकीच्या देशांमध्ये जास्त प्रगती काय आहे तर सगळे लोक आहेत ते डिसिप्लिननी वागतात. इव्हन दो ते रेल्वे वगैरे आली तर अगोदर दुसऱ्या पॅसेंजर म्हणजे आतमध्ये जे पॅसेंजर बसले त्यांना सगळ्यांना उतरू देतात आणि मग ते चढतात. आपल्यात आतले पण आतच राहतात, उलट बाहेरचे आत त्यांना आत ढकलतात. डिसिप्लिन नाहीये आपल्या देशामध्ये. लोक तसं पाळत नाहीये डिसिप्लिन. तर डिसिप्लिन हे राहिलं तर म्हणजे रूल ब्रेक करायचं नाही. हे झालं. नंतर काय आहे? पे अटेन्शन. पे अटेन्शन म्हणजे काय? साधा शब्द आहे, खूप वेळा ऐकलाय तुम्ही. पे अटेन्शन म्हणजे पे अटेन्शन म्हणजे काय? लक्ष देणं. द टीचर टोल्ड कुमार टू पे अटेन्शन ड्युरिंग लेक्चर. लेक्चर चालू असताना ते लेक्चरकडे लक्ष दे असं टीचर त्या कुमारला म्हणतात. पे अटेन्शन म्हणजे लक्ष देणं. पे बाय क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्डचा यूज करता का तुम्ही? माहितीये का क्रेडिट कार्ड काय असतं, कसं हे करतात? येस मॅम. मग ते क्रेडिट कार्ड. पे बाय क्रेडिट कार्ड. दिस डे इट इज इझी टू पे बाय क्रेडिट कार्ड. नंतर पे समवन अ विजिट. एखाद्याला विजिट देणं, पे करणं. तर अवॉइड पेइंग समवन विजिट ऑन संडे. पे म्हणजे पैशाने मोजणं असा अर्थ नाही त्याचा. पे म्हणजे देणं. पे रिस्पेक्ट, पे फाईन, पे अटेन्शन, पे बाय क्रेडिट कार्ड, पे समवन अ विजिट कार्ड. नंतर आता कीप विषय. कीप. आता सांगा कीप म्हणजे काय ठेवणे. आणि पुट म्हणजे काय? पुट. घेणे. पुट म्हणजे पण ठेवणेच. कीप म्हणजे ठेवणे, पुट म्हणजे ठेवणे. दोन्ही शब्द सेम, त्याचं मीनिंग सेम, पण वापरले जातात वेगवेगळ्या अर्थानं. आपण पुट काम म्हणत नाही, पुट सिक्रेट म्हणत नाही, पुट इन टच म्हणत नाही. मग लक्षात ठेवा, ज्या गोष्टी ज्या आपण टच करू शकतो, ज्याची मुवमेंट करू शकतो, त्या गोष्टीसाठी पुट वापरतात. आणि ज्या गोष्टी अब्स्ट्रॅक्ट आहेत, अमूर्त आहेत, ज्या आपल्याला आहेत जगात पण आपण त्याला पाहू आणि टच करू शकत नाही, पण त्या फील करू शकतो, तेव्हा त्याच्यासाठी कीप हा शब्द वापरायचा. कीप अ सिक्रेट. एखादं गुपित ठेवणं, त्याला पुट अ सिक्रेट लिहू शकत नाही आपण, कीप अ सिक्रेट. मग हा फरक आहे कीप मधला आणि पुट मधला. कुणीही विचारलं तर नेहमी कायम तुमच्या लक्षात असू द्या, कीपच का लिहायचं तिथं. मग कीप अ सिक्रेट. ठीक आहे. एखादं सिक्रेट बाळगणं. इट इज नॉट इझी टू कीप अ सिक्रेट. एखादं सिक्रेट आपल्याजवळ बाळगणं किंवा आपल्याजवळ एखाद्या गोष्टीचं सिक्रेट ठेवणं हे सोपं काम नाही. कीप काम. काम म्हणजे काय? CALM काम. N सायलेंट आहे. शांत. मग तुम्ही काय वापरू शकता? कीप काम. कुठं कुठे लिहिलेलं असतं कीप काम? लायब्ररीमध्ये लिहिलेलं असतं. अजून हॉस्पिटल. हॉस्पिटल. मग कीप काम. इवन इफ समवन अपसेट यू. जर एखाद्याने तुम्हाला निराश केलं, दुःखी केलं, तरी सुद्धा तुम्ही शांतता पाळा किंवा स्वतःला शांत ठेवा. आणि कीप क्वाइट. बघा डिफरन्स बघा. कीप काम म्हणजे त्यांनी कामचा वापर कसा केलाय. जर तुम्हाला एखाद्या लोकांनी काय केलं तर ते म्हणजे फिलिंग्स विषयी काम आहे. आणि कीप क्वाइट म्हणजे शांतता ठेवा. स्टुडंट्स
were asked to keep quiet during the seminar. किंवा students were asked to keep quiet in the library. keep quiet हा स्पेशली शब्द लायब्ररी साठी, ऑफिस साठी, एक्झाम हॉलमध्ये किंवा एक्झाम साठी वापरला जातो. आणि कीप काम तर म्हणजे स्वतःला शांत ठेवा, रागापासून शांत ठेवा, रागापासून स्वतःला आवरा, राग येऊ देऊ नका किंवा दुसरं अपसेट होऊ नका, स्वतःला शांत ठेवा, याच्यासाठी कीप काम हा शब्द वापरला जातो. नंतर कीप इन टच, 10वी नंतर वगैरे किंवा म्हणजे असं ठराविक डिग्री झाल्यानंतर स्टुडंट्स एकमेकांपासून लांब जातात मित्र, मग ते एकमेकांना म्हणतात प्लीज कीप इन टच, टच मध्ये राहा, मोबाईल फोन करत जा, ईमेल करत जा, त्याला कीप इन टच, संपर्कात राहणे. तरुण asked तनय टू कीप इन टच थ्रू ईमेल. तुम्ही काय म्हणाल मग? कीप इन टच काय म्हणाल? आता हा तरुण तर त्याच्या मित्राला म्हणते की माझ्याशी संपर्कात राहा, कीप इन टच थ्रू ईमेल. आता ईमेलची एवढी काही गरज नाही, तुम्ही काय काय वापरू शकता, किती फास्ट व्हर्जन आलेत, काय काय व्हर्जन आहेत सांगा बरं. तुम्ही कॉन्टॅक्ट कसं करू शकता? फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम, स्नॅपचॅट. तुम्ही असं वापरून सुद्धा, असे शब्द वापरून सुद्धा कीप इन टच हे वाक्य फॉर्म करू शकता. नंतर सेव्ह मनी, सेव्ह युअर सेल्फ द ट्रबल, सेव्ह इलेक्ट्रिसिटी, सेव्ह समवन लाईफ, हे वाक्यामध्ये यूज करायचं. सांगा, सेव्ह युअर सेल्फ द ट्रबल, संकटापासून स्वतःला वाचव. बाय रेग्युलर एक्सरसाइजेस यू सेव्ह युअर सेल्फ द ट्रबल ऑफ गेटिंग ऑब्विज. ऑब्विज म्हणजे काय? ऑब्विज म्हणजे काय? लठ्ठ. रेग्युलर एक्सरसाइज करून तू तुला स्वतःला लठ्ठ होण्यापासून वाचव. तुम्ही असं म्हणू शकता, बाय डुईंग रेग्युलर स्टडी यू विल सेव्ह युअर सेल्फ फ्रॉम कशापासून? अपयशापासून, फेल होण्यापासून तुम्ही वाचू शकता. सेव्ह युअर सेल्फ द ट्रबल. नंतर सेव्ह इलेक्ट्रिसिटी, सांगा लाईट सेव्ह करा किंवा इलेक्ट्रिसिटी वीज बचत करा. कसं वापराल सेव्ह इलेक्ट्रिसिटी? बोला की वाक्यामध्ये कसं वापराल? सोपा शब्द आहे, बऱ्याच वेळ झालेला आहे. सेव्ह इलेक्ट्रिसिटी. बोला गर्ल्स, बॉईज, सांगा एक एक जण तरी सांगा, सेव्ह इलेक्ट्रिसिटी सेंटेन्स मध्ये कसं यूज कराल? इथे सांगितलं इट इज अवर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी टू सेव्ह इलेक्ट्रिसिटी. ही आपली नैतिक Save जबाबदारी आहे. electricity for a bright future. हा बरोबर आहे, सेव्ह इलेक्ट्रिसिटी फॉर अवर फ्युचर, ब्राईट फ्युचर. कारण आता सध्या लाईट उपलब्ध आहे, नंतर असं विनाकारण आपण जर लाईट वाया घालवत बसलो तर भविष्यामध्ये आपल्याला अंधारमय राहण्याची म्हणजे इलेक्ट्रिसिटी नसण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट, सेव्ह वॉटर, पाणी वाचवा, झाडे वाचवा, सेव्ह ट्री, काही तुम्हाला विचारू शकतात. सेव्ह, बरोबर, सेव्ह ट्री, सेव्ह मनी. अजून काय काय वापरू शकता सांगा बरं? सेव्ह टाइम, सेव्ह मनी, सेव्ह इलेक्ट्रिसिटी, सेव्ह वॉटर. अजून कोलोकेशन सुद्धा तुम्हाला तयार करता आले पाहिजेत, वाक्यात यूज करता आले पाहिजेत. सेव्ह मनी, इंटेलिजंट पीपल सेव्ह मनी फॉर फ्युचर. बुद्धिमान लोक असतात ते त्यांच्या भविष्यासाठी पैसा साठवून ठेवतात. सेव्ह म्हणजे शेव नाही बेसनापासून बनवलेली. सेव्ह वाचवणे. सेव्ह समवन लाईफ, एखाद्याची लाईफ वाचवणं. हॅव यू एव्हर सेव्हड समवन लाईफ? तुम्ही कधी कुणाची लाईफ वाचवली का? हॅव यू एव्हर सेव्हड समवन लाईफ? Yes. कुणाची? पोहताना. आ? हॅव यू एव्हर सेव्ड समवन लाईफ? हो, बऱ्याच वेळा तुम्ही एखादं कुत्र, मांजर, मांजराच्या पिल्लाला वगैरे कुत्र्याच्या पिल्लापासून वाचवता, कुत्र्याला ऍक्सिडेंट पासून वाचवता, एखाद्या पक्ष्याला खाली पडला असेल तर लहानपणी वगैरे छोटं पिल्लू त्याला एक घरटं बनवता. म्हणजे असं नाही की माणसाचीच वाचवावी लाईफ, म्हणजे प्रत्येकाला लाईफ असतेच की, सजीव व्यक्तीची प्रत्येकाची लाईफ असते, सजीव जीवाची म्हणजे जे जीव आहे तो माणूसच आहे असं नाही, प्रत्येकाने कुणाची तरी लाईफ वाचवलेली असते. सेव्ह समवन लाईफ, हॅव यू एव्हर सेव्ड समवन लाईफ असं पण म्हणू शकता. कसं पण तुम्हाला वाक्यामध्ये यूज करता आला पाहिजे. आता गो विषय, गो बाल्ड म्हणजे काय रे? गो बाल्ड
बाल्ड म्हणजे टक्कल, टक्कल करणं. इट्स फॅशन टू गो बाल्ड दीज डे. आजकाल फॅशन झालेलं आहे की टक्कल करायची. दीज डेज. लॉकडाऊन मध्ये होते. हा, गो बाल्ड. हो बरोबर आहे. गो बाल्ड. बाल्ड म्हणजे टक्कल. गो अब्रॉड. अब्रॉड म्हणजे काय? अब्रॉड. आय लाईक टू गो अब्रॉड फॉर पिकनिक, फॉर वॉन्डरिंग. अब्रॉड म्हणजे परदेशात जाणे. मेनी स्टुडंट्स गो अब्रॉड फॉर हायर स्टडीज. असं लिहू शकता. आय लाईक टू गो अब्रॉड फॉर पिकनिक, फॉर वॉन्डरिंग म्हणजे फिरण्यासाठी. गो बँकरप्ट. गो बँकरप्ट म्हणजे काय? बँकरप्ट म्हणजे काय? बँक आणि रप्ट का? बँकरप्ट म्हणजे काय सांगा? दिवाळखोर. एखाद्याचं दिवाळे निघणं म्हणजे माहितीये का हा शब्द? एखादी व्यक्ती खूप 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 खर्च करतो आणि नंतर मग बँकेकडून कर्ज काढतो वगैरे सगळं होतं आणि नंतर त्याला काहीच राहत नाही त्याच्याकडे शिल्लक, म्हणजे त्याचं दिवाळं निघलं असं म्हणतो. गो बँकरप्ट म्हणजे दिवाळखोर. दिवाळखोर माणूस किंवा दिवाळखोरीत निघणे. स्पेंडथ्रिफ्ट युजली गो बँकरप्ट. जे खर्चाळू व्यक्ती असतात. स्पेंडथ्रिफ्ट म्हणजे खर्चिक व्यक्ती, विनाकारण खर्च करणारा, सारखं खर्च करणारा, त्याला स्पेंडथ्रिफ्ट असं म्हणतात. स्पेंडथ्रिफ्ट युजली गो बँकरप्ट. नंतर गो सेलिंग. सेलिंग हा शब्द सांगितला होता. व्हॉट इज माय बाय मीन सेलिंग. याच्या अगोदर पण सांगितलं होता. सेलिंग म्हणजे काय? काय सांगा? सेलिंग. समुद्र पर्यटन करणं किंवा जलप्रवास करणं, सेलिंग म्हणतात त्याला. इट्स फन टू गो सेलिंग ऑन द सी. खूप मजा येते कसा समुद्र प्रवास करायला. सेलिंग. तुमचं व्होकॅब्युलरी अजिबात स्ट्रॉंग नाहीये. बऱ्याच शब्दांचे तुम्हाला अर्थ माहित नसतात. त्यासाठी काय करायला पाहिजे रे? शब्दपाठ करायला पाहिजे, वाचन चांगलं पाहिजे. रोज रोज तेच तेच सांगते, आता मलाच कसं तरी वाटायला लागले. गो टू वॉर म्हणजे युद्ध. युद्धाला जाणं. गो टू वॉर. सोल्जर्स आर ऑलवेज रेडी टू गो टू वॉर. आहे असं तरी येतं, हे तरी लर्न करा व्यवस्थित मग तुम्हाला. कम. कम विषयी. कम इन टू व्ह्यू. एखाद्याच्या दृष्टिक्षेपात येणं किंवा दिसणं, नजरेसमोर येणं. कम इन टू व्ह्यू. व्ह्यू म्हणजे दृष्टिक्षेपात येणं, नजरेत येणं. व्ह्यू. इन जंगल सफारी टुरिस्ट हॅव टू वेट फॉर द वाईल्ड एनिमल टू कम इन टू व्ह्यू. एखाद्या जंगलची सफारी करताना, त्या गाडीमधून, जीप गाडीमधून प्रवास करताना बरेच जण प्रवासी काय करत असतात, जे टुरिस्ट असतात ते काय करतात, तर समोरून एखादा वाईल्ड एनिमल येतोय का काय ते त्याच्यासाठी वेट करतात. त्यांना पाहायचं असते, वाघ येतो का, सिंह येतोय का, आपल्याला पाहायला मिळतोय का. कम ऑन टाइम म्हणजे वेळेत येणं. अनु रिक्वेस्टेड हर फ्रेंड टू कम ऑन टाइम फॉर हर बर्थडे पार्टी. नंतर कम प्रिपेअर्ड. द कॅन्डिडेट्स वेअर आस्क्ड टू कम प्रिपेअर फॉर द ऍप्टिट्यूड टेस्ट. तयार होऊन या, तयार झाली का असं म्हणतो आपण. कम टू अन ऍग्रीमेंट. ऍग्रीमेंट म्हणजे करार. करार करणं. मग टू मेंटेन पीस अँड ऑर्डर. द टू कंट्रीज शुड कम ऑन अन ऍग्रीमेंट. पीस शांतता आणि हे काय म्हणतात, सुविधता म्हणजे ह्याच्यात आणण्यासाठी, अंमलात आणण्यासाठी दोन, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता चीन आणि आपल्या भारतामध्ये किंवा भारत आणि पाकिस्तानमध्ये बऱ्याच वेळा करारावरती सह्या झाल्यात, शांतता करारावरती. का तर दोन्ही ह्याच्यामध्ये अशा काही अटी दोन्हींना पण मांडायच्या आणि दोघांनी पण त्या अटी मान्य करायच्या. हे करायचं नाही, ते करायचं नाही, अशा अटी लिहिलेल्या असतात आणि त्याच्यावर सही करणं म्हणजे अग्रीमेंट, तो करार मंजूर करणं. कम टू एन एंड म्हणजे शेवटी, शेवटच्या मुद्द्यावर येणं किंवा शेवटला येणं. फायनली द सेशन हॅज कम टू एन एंड. द लेक्चर हॅज कम टू एन एंड. दिस सेमिस्टर इज कम टू एन एंड. एंडला आलेली आहे असं. नंतर गेट शब्दाबरोबर काय आहे कोलोकेशन. गेट अ जॉब. टू गेट अ जॉब कॅन्डिडेट शुड बी कॉन्फिडंट आणि फ्लुएंट. जॉब मिळवण्यासाठी स्टुडंटनी पण जास्त प्रयत्न केले पाहिजेत असंही लिहू शकता तुम्ही. गेट अँग्री. एखाद्या गोष्टीवरती किंवा एखाद्या व्यक्तीवरती रागाला जाणं. पीपल शुड नॉट गेट अँग्री ऑन पिटी इश्यूज. थोड्या एक सामान्य गोष्टींवरती लोकांनी रागाला नाही जायला पाहिजे लगेच. गेट फ्रायटन्ड. फ्रायटन्ड म्हणजे काय? गेट फ्रायटन्ड. भीती वाटणे. भीती वाटणे. चिल्ड्रन्स गेट फ्रायटन्ड ड्युरिंग नाईट. रात्री मुलांना भीती वाटते.
गेट परमिशन हे तर सहज लिहू शकता तुम्ही. द स्टुडंट्स अप्रोच्ड द प्रिन्सिपल टू गेट परमिशन फॉर अन इंडस्ट्रियल व्हिजिट, फॉर अन पिकनिक, फॉर फंक्शन, कशासाठी पण परमिशन मागणं म्हणजे गेट परमिशन. गेट रेडी, तयार होणं. मदर टोल्ड हर डॉटर टू गेट रेडी फॉर द पार्टी. लिहू शकताय का? Yes, ma'am. हे सगळं मी तुम्हाला अगोदर एक्सप्लेन करून सांगते. हे सगळं तुम्ही लिहायचं आहे. नाहीतर आता तुम्हाला एक वाक्य सांगणार, नंतर तुम्ही लिहित बसणार, त्याला आपले 2 दिवस जातील. आणि सोपं आहे, असं काही नाही. तुम्ही स्वतःची वाक्य टाकून लिहिलं तर खूपच चांगलं आहे. फ्री टाइम. फ्री टाइम म्हणजे मोकळा वेळ. आय लाईक टू लिसन टू म्युझिक इन माय फ्री टाइम. तुम्ही काही पण लिहू शकता, तुम्हाला काय आवडतंय फ्री टाइम मध्ये करायला. फ्रॉम डाऊन टिल डस्क म्हणजे डाऊन म्हणजे काय? डाऊन म्हणजे काय? पहाट. पहाट नो, डाऊन DOWN आहे तो डाऊन. डाऊन म्हणजे पहाट. म्हणजे सकाळी दिवस उगायच्या आधीपासून ते दिवस मावळल्यानंतर तरी सुद्धा काम करणं. फार्मर्स वर्क फ्रॉम डाऊन टिल डस्क टू अर्न लिव्हिंग. त्यांच्या जीवितासाठी, पोटासाठी ते काय करतात? पहाटेपासून ते संध्याकाळीपर्यंत दिवस मावळलेला तरी सुद्धा काम करत असतात. मेक टाइम फॉर, एखाद्या गोष्टीसाठी टाइम क्रिएट करणं किंवा टाइम काढणं. वी शुड मेक टाइम फॉर अवर हॉबीज. आपल्या काही सवयी ज्या असतात, छंद असतात, त्या छंदासाठी वेळ क्रिएट करणं, त्याला मेक टाइम फॉर. राईट ऑन टाइम म्हणजे वेळेत येणं. बीना रिच्ड द एक्झामिनेशन हॉल राईट ऑन टाइम. बरोबर ती वेळेत पोहोचली. वेळेत येणं. वेस्ट टाइम सांगा आता. वेस्ट टाइमचं तुम्ही सांगा. वेस्ट टाइम करायला पाहिजे कोण करतं किंवा काय करायला नाही पाहिजे सांगा. वेस्ट टाइम गर्ल्स आणि बॉईज. डोंट वेस्ट युअर टाइम बिकॉज टाइम इज मनी. काय लिहू शकता? टाइम वरती टाइमचे किती काय 30 स्लोगन्स आहेत. यू शुड नॉट वेस्ट टाइम बिकॉज टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाइम इज व्हेरी प्रेसियस. इट विल नॉट कम बॅक. तो माघारी येणार नाही. एकदा वेळ गेलेली वेळ कधीच माघारी येत नाही. टाइम वरती काही लिहू शकताय. वेस्ट टाइम. You should not waste time of a lecture. हा, टेक्स्टचा टाइम टू वेस्ट नाही करायला पाहिजे. बरोबर आहे. काही कसंही लिहू शकता, फक्त ते वाक्य बरोबर पाहिजे. आता हे झाले आपले सामान्यतः आपल्या जनरली आयुष्यामध्ये आपण कसं यूज करतो कोलोकेशन ते. आता बिझनेस मध्ये पण वेगवेगळे कोलोकेशन असतात. थोडेसे आहेत ते कोणते? अॅन्युअल टर्नओव्हर, वार्षिक जमा खर्च. द अॅन्युअल टर्नओव्हर ऑफ द कंपनीज डिपेंड्स ऑन इफेक्टिव्ह टीम वर्क, मार्केटिंग अँड अदर स्ट्रॅटेजीज. म्हणजे कंपनीचा खर्च म्हणजे किती भेटले, किती खर्च झाला, किती फायदा झाला, ते कशावरती अवलंबून असते? टीम वर्क वरती, मार्केटिंग वरती आणि अदर स्ट्रॅटेजी. बाकीच्या ज्या स्कीम काही तुम्ही असतात, जसं काही अवलंबता वेगवेगळे मार्ग, त्याच्यावरती अवलंबून असतो अॅन्युअल टर्नओव्हर. ब्रेक ऑफ निगोटिएशन. निगोटिएशन म्हणजे बातचीत बंद करणं. इट्स इम्पॉर्टंट टू ब्रेक ऑफ निगोटिएशन ड्युरिंग बिझनेस मीटिंग. बिझनेस मीटिंग मध्ये अशी बाकीची वायफळ बडबड करणं बंद करणं. नंतर कम टू दी पॉइंट. हे तर अगोदरच झाले. मुद्द्यावर येणं. टीचर टोल्ड अर्जुन टू डिरेक्टली कम टू दी पॉइंट. नंतर डिसमिस अन ऑफर. डिसमिस करणं म्हणजे काय? काढून टाकणे. काढून टाकणे. डिसमिस करणं, नाकारणं, रिफ्यूज करणं, काढून टाकणं. विनय हॅड टू डिसमिस अन ऑफर. त्याने नाकारली. विनय हॅड टू डिसमिस अन ऑफर ऑफ जॉब ऍज ही मेट विथ अन ऍक्सिडेंट. त्याला ऍक्सिडेंट झाला विनयचा, त्याच्यामुळे त्याला ती ऑफर नाकारावी लागली. डिसमिस अन ऑफर तुम्ही काही लिहू शकता दुसरं वाक्य. ड्रॉ अ कन्क्लुजन. शेवटी प्रयोगाच्या शेवटी, एक्सपेरिमेंटच्या शेवटी आपण कन्क्लुजन लिहितो, ड्रॉ करतो. तेच फक्त सेंटेन्स मध्ये लिहायचंय. इन एव्हरी एक्सपेरिमेंट स्टुडंट्स ड्रॉ अ कन्क्लुजन ऍट द एंड. कन्क्लुजन सुरुवातीला लिहितात का? ऍट द बिगिनिंग लिहितात ना? हो मॅम. नाही, लास्टला लिहितात. एव्हरी एक्सपेरिमेंट एंडला. स्टुडंट ड्रॉ अ कन्क्लुजन ऍट द एंड. नंतर लॉन्च करणं म्हणजे काय करणं? एखादा पिक्चर लॉन्च झाला म्हणतो, काय झालं? अस्तित्वात आणणे. नो नो नो. लॉन्च म्हणजे सुरू करणे, सुरू होणे. लॉन्च. प्रदर्शित करणे. हा, प्रदर्शित करणे, लॉन्च करणे. मार्केटिंग प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन लॉन्चिंग न्यू प्रोडक्ट. लॉन्च करणे म्हणजे सुरू करणे, प्रदर्शित करणे, दाखवणे, शो करणे, सुरुवात करणे. नंतर हे झालं बिझनेस मधलं. अजून काय काय आहे? टू ओपन अन अकाउंट.
एखाद्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट ओपन करणं किंवा इंस्टाग्रामचं असेल, फेसबुकचं असेल, व्हॉट्सअपचं असेल, अकाउंट ओपन करणं ते फक्त वाक्यात यूज करायचं आहे. वुड यू लाईक टू ओपन अन अकाउंट ॲट अवर बँक? अजून काय म्हणू शकता मग तुम्ही? वुड यू लाईक टू ओपन अन अकाउंट ॲट इंस्टाग्राम, ॲट व्हॉट्सअप, ॲट फेसबुक, काही लिहू शकता. फक्त कसं लिहायचं तेवढी अक्कल पाहिजे आपल्याला. टू फॉरगिव्ह अ डेप्ट. डेप्ट म्हणजे काय? डेप्ट म्हणजे काय? कर्ज. Loan. कर्ज लोन. डू यू थिंक द बँक वुड फॉरगिव्ह डेप्ट? तुला काय वाटतं बँक आपलं कर्ज माफ करेल का? अ लँड टू डील म्हणजे एखादी डील करणं त्याला लँड म्हणतात. लँड अ डील. लँडेड अ डील. वी लँडेड अ डील वर्थ $3 million. नंतर टू की इन अ पिन. ते एटीएम मधून कधी पैसे काढलेत का? Yes, ma'am. येस मॅम. Oh, ma'am. Just key in your pin at the ATM and you can make a deposit. त्याच्यामुळे जे एटीएम मध्ये पैसे काढतात त्याला ते वाक्य कळून जाईल. टू डिपॉझिट अ चेक. एखादा चेक डिपॉझिट करणं. आय वुड लाईक टू डिपॉझिट दिस चेक फॉर $100. हार्ड अर्न मनी. हार्ड अर्न मनी म्हणजे खूप कष्ट करून पैसा कमवणं. वन्स यू गेट अ जॉब यू विल नो व्हॉट हार्ड अर्न मनी रिअली इज. म्हणजे कष्ट केलेला पैसा काय असतो हे तुला जॉब लागल्यानंतर कळेल. हार्ड अर्न मनी. नंतर टू क्लोज अ डील. एखादी डील क्लोज करणं, बंद करणं. आय क्लोज अ डील ऑन अ न्यू अकाउंट लास्ट वीक. नंतर टू राईट अप अ कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट लिहिणं. लेट्स राईट अप युअर कॉन्ट्रॅक्ट. नंतर कॉन्टरफिट मनी. कॉन्टरफिट म्हणजे काय माहिती? कॉन्टरफिट बोगस. Be on the lookout for counterfeit money in circulation. Counterfeit बनावट. म्हणजे काय? बनावट, बोगस. अशा पद्धतीनं हे सगळे कोलोकेशन्स आहेत. वापरता येतील का व्यवस्थित? तुम्हाला युज करता येईल का? आता तर तुम्ही बऱ्यापैकी सांगितलंच नाहीये. शेवटी सांगितलंय. तुम्हाला युज करता येईल का मग नंतरचं? Oh, ma'am. एक्सरसाइज Yes, आहे ma'am. त्याचं कराल का नक्की? Yes, नंतर ma'am. मी तुम्हाला कधी जरी विचारलं तरी मला सांगाल का? सेंटेन्स मला सांगाल का तुम्ही युज करून? कारण याच्यापैकी Okay, ma'am. असं ऑनलाईन मध्ये विचारलं जाईल. फक्त एक सेंटेन्स दिलं जाईल आणि ते हे दिलं जाईल. योग्य मिनिंग काय आहे ते तुम्ही टिक करायचं आहे. आता खालचं जे एक्सरसाइज आहे ब्रेक द आईस, कॅच अ कोल्ड, कॅच द साईट हे शेवटपर्यंत सेव्ह द टाइम पर्यंत ते तुम्ही सेंटेन्स मध्ये यूज करून ते एक्सरसाइजच्या ह्याच्यामध्ये सॉरी असाइनमेंटच्या नोटबुक मध्ये लिहिलं पाहिजे. ठीक आहे. एक्झाम कधी होणार आहे? एक्झाम आपली युटी आहे डिसेंबर लास्ट वीक मध्ये आणि सेमिस्टर आहे जानेवारी 10 जानेवारीच्या आसपास. आणि तिथे डिक्लेअर नाही केलं पण निश्चित त्यावेळेस होईल जानेवारी फर्स्ट वीक मध्ये. Oral असते मॅम. ओरल पण Oral. असेल. हो आहे. आपल्या ह्याच्यासाठी तर आहे. थेअरी आहे, ओरल आहे, सगळं आहे. त्याच्यामुळे बघा तुम्ही काय कसं करायचं. तुमचं लेक्चरची बुक कम्प्लीट पाहिजे, नोटबुक असाइनमेंटची नोटबुक कम्प्लीट पाहिजे आणि काय म्हणतात त्याला आता मॅन्युअल जे दिले ते कम्प्लीट पाहिजे. ठीक आहे. रोल नंबर 1. Present, ma'am. रोल नंबर 2. Present, ma'am. 3. Present, ma'am. रोल नंबर 4. Present, ma'am. रोल नंबर 5. रोल नंबर 5 absent. 6. 5 कोण आहे आज दिवसभर absent आहे? रोल नंबर 6. Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. Present, ma'am. 9. Roll number 9. Present, ma'am. 10. Present. Present, ma'am. 11. Roll number 11. 12. Roll number 12. Present, ma'am. 13. Present, ma'am. 14. Present, ma'am. 15. Present, ma'am. 16. Present, ma'am. 17. Present, ma'am. 18. Present, ma'am. 19. 19. Absent. 91. 91 मध्ये 20. Present. 21. Present. 22. Present, ma'am. 23.
23. Absent. 24. Present, ma'am. 25. 25 absent. 26. 26 absent. 27. 28. 28 absent. 29. 29 absent. 30. 30. 30 absent. 31. Present, ma'am. 32. Present, ma'am. 33. Present. 34. Present. 35. Present. 36. 36 absent. 37. Present, ma'am. 38. 38 absent. 39. 39 absent. 40. 40 absent. 41. Present. 42. Present, ma'am. 43. 43. 43 absent. 44. Present, ma'am. 45. Present. 46. Present, ma'am. 47. Present, ma'am. 48. Present, ma'am. 49. Present, ma'am. 50. Present, ma'am. 51. Present. 52. Present. 53. 53 absent. 54. 54 absent. 55. Present, ma'am. 56. Present, ma'am. 57. Present. 58. 59. Present. 60. Present, ma'am. 61. 61 absent. 62. Present. 63. 63 absent. 64. Present. 65. 65 absent. Okay. Absent. मॅडम 43 प्रेझेंट आहे मॅडम 43. 43. Madam, Okay. 55 present. 55 आहे प्रेझेंट. absent नंबर सांगते. रोल नंबर 5, रोल नंबर 19, 23, 25, नंतर 28, 29, 23 present आहे. 23 प्रेझेंट. ओके. 28, 29, 30, 36, 38, 39, 40, 53, 54, 61, 64 आणि 65. सॉरी 63 आणि 65 absent. 54 present. 30 present, ma'am. 30 प्रेझेंट. ओके. 54. 54 पण 30. प्रेझेंट आहे. हा 30 पण प्रेझेंट. ओके. अजून कोण आहे मग? Left होऊ शकतं. 64 present, ma'am. 64 प्रेझेंट. हो आहे 64. 63 आणि 65 absent आहे. 61, 63 आणि 65. झालं असेल तर जाऊ म्हणजे लेफ्ट होऊ शकता. दुसरं लेक्चर जॉईन करा. 40. 40. हा. ओके. फोर्टी नंबर कोणाचा आहे? गेले वाटतं.